बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कशी रुजावे बियाणे माळ राणे खडकात. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाकर, लख प्रकाश निर्मळ यात कष्टाचा पाजर. हवी आंधळल्या राती चंद्र किरणांची साथ, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. अंकुराचा होतो रोप, होई रोपट्याचे झाड, मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड. निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाची गीत गात. नाही झाला महावृक्ष जरी नशे कल्प तरू, फुला फळांचा त्यावेळी नाही आला रे बहरू. क्षणभरी विसावेल वाट सरू सावलीत, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. कवी मधुकर आरखडे यांनी या कवितेत बीजापासून झाड होण्याच्या प्रक्रियेचं सुंदर असं चित्रण केलेलं आहे. नमस्कार, मी भगवान तिडके. या कवितेचा आशय आपण पाहूया. लहानशे झाडेही मूल्यवान असते. ते कोणाला मोठा फायदा देतच असं नाही, पण थोडासा विसावा, सावली आणि दिलासा एवढं दिलं तरी मानवासाठी ते सुखदायक ठरतं. एखाद्या गोष्टीचं मूल्य फक्त महान कार्यातच नसतं, तर छोट्या उपकारातही असतं. जेवढे येतं तेवढं द्या, शक्य आहे तेवढं उभं राहा. महावृक्ष नसला तरी चालेल, एखाद्या थकलेल्या मनासाठी तुम्ही क्षणभराची सावली म्हणा. तिथे जीवनाचं खरं सौंदर्य दडलेले. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. अशाच प्रेरणादायी विचारांसाठी, माहितीसाठी फॉलो करा, कमेंट करा. धन्यवाद.